अजून एक दुसरा रस्ता आहे तो इथून आहे, जी रेयन कंपनी आहे त्या इथनं समोर आल्यानंतर इथं जो रस्ता आहे त्या रस्त्याला इथं पाटी आहे आणि त्या पाटीच्या तिथं लिहिलेलं आहे, तिथून सरळ आपण वरती येऊ शकतो आणि वरती आल्यानंतर इथं मंदिरामध्ये जाता येतं. तत्पूर्वी ह्या मंदिरामध्ये येताना काही रूळ आहे ते आपण फॉलो केले पाहिजे. की हाफ शर्ट, पॅन्ट्स, हे जे छोटे छोटे कपडे असतात ते इथे वापरून येण्यास सक्त मनाई आहे. आज आपण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अशा मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हे जे मंदिर आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं आणि हे जे मंदिर आहे हे उल्हासनगर आणि शहाडच्या मध्ये आहे. आता आपण शहाड रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिथनं सरळ आपण खालच्या साईडने जर चालत गेलो 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आपण जर चालत गेलो तर सेंच्युरी रेयन नावाची कंपनी येते आणि जो दुसरा गेट आहे तिथून सरळ थोडं पुढे आल्यानंतर हायवेलाच रस्त्याच्या वरती अशी एक पाटी आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून. तिथून सरळ अशी एक गल्ली आहे, त्या गल्लीनं वरती गेल्यानंतर आपल्याला आपण ह्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. आता हे जे मंदिर आहे हे मंदिर बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, काही लोकांनी बघितलं नसेल, असं पण होऊ शकतं. पण आता ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं उल्हासनगर असेल, शहाड असेल, कल्याण असेल किंवा कल्याण तालुका असेल, इथले आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहेत त्या लोकांना या मंदिराबद्दल हमखास माहिती असेल. आता हे जे मंदिर आहे हे मंदिर बिर्ला मंदिर नावानं पण प्रसिद्ध आहे. आता हे जे मंदिर आहे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर त्याच्या जे दृश्य आहे ती त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर जे सी.के. बिर्ला होते त्यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचा जो इतिहास आहे तो इतिहास खूप मोठा आहे. हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं जे बांधकाम होतं ते 1983 मध्ये पूर्ण झालं होतं. ह्या मंदिराची जी वास्तुरचना आहे ती खूप सुंदर अशी आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेलं आहे, त्यामुळे हे मंदिर अजूनच आकर्षक दिसते. हे जे मंदिर आहे या मंदिराचा जो आवार आहे तो खूप शांत आणि खूप सुंदर असा आहे, कारण आजूबाजूला उंच उंच झाडे आहे, ती जवळचे एक उद्यान पण आहे. जे उद्यान आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असंही नाव आहे. या उद्यानात खूप मोठमोठी झाडे असून हे उद्यान आहे ते खूप शांत आणि इथं आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता लाभते. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण सोय आहे. वयोवृद्ध माणसं असतील, बुजुर्ग असतील, हे माणसं येथे संध्याकाळच्या वेळेला येतात, आराम करतात आणि इथला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथला जे परिसर आहे तो खूप शांत आहे. इथे जी झाडे आहेत ती खूप उंच उंच झाडे आहेत ती आणि इथं असं एक वेगळाच असा आल्हाददायक असं वातावरण आहे. या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्या सुंदर अशा मूर्ती आहेत. विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे या मंदिराची सभोवतालची जी शांतता आणि हिरवळ आहे ती जे पर्यटक आहे ती यांना खूपच आकर्षित करते. आता हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यामुळे होतं काय की हे जे मंदिर आहे याला आणखीच एक विशेष महत्त्व असं प्राप्त होतं. ज्यावेळेस उत्सव असतात, सण असतात, त्यावेळेला हे जे मंदिर आहे या मंदिराला खास सजावट केली जाते आणि विविध जे धार्मिक कार्यक्रम असतात त्यांचं आयोजन इथे केलं जातं. धार्मिक कार्यक्रम असतील, काही सण असतील, उत्सव असतील,
त्या वेळेला हे जे मंदिर आहे इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे जे मंदिर आहे हे सी.के. बिर्ला यांनी बांधलेलं आहे. आता हे मंदिर बांधण्यामाग एक उद्दिष्ट होतं. सी.के. बिर्ला यांना हा जो भाग आहे या भागामध्ये एक भव्य असं मंदिर बांधायचं होतं, जिथे लोकांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळेल, म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर बांधताना त्यांनी दक्षिण भारतीय जे मंदिरं असतात त्या मंदिरांची जी शैली असते त्या शैलीचा अभ्यास केला होता आणि त्यातूनच या मंदिराची रचना साकारली आहे. हे मंदिर बांधण्यासाठी अनेक कुशल कामगार, कारागीर आणि जे शिल्पकार आहेत ती यांनी काम केलेलं आहे. हे जे मंदिर आहे मंदिरावरती आजूबाजूला आणि आतमध्ये खूप अशा सुबक आणि कोरीव अशा मूर्तिकाम केलेलं आहे. यामुळे होतं काय तर हे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीच भर पडते. आता हे जे मंदिर आहे या मंदिराबद्दल अजून जर सांगायचं झालं तर जो हिंदी चित्रपट आहे सुहाग, हा जो सुहाग नावाचा चित्रपट आहे तो 1979 ला इथे शूट झाला होता आणि तसेच अजून 2-3 चित्रपट आहेत जसे की तेरे नाम, प्रेम ग्रंथ, गोलमाल, फन अनलिमिटेड असे जे बॉलिवूडचे चित्रपट आहेत यांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरामध्ये झालेलं आहे. आता 1979 मध्ये जो प्रदर्शित झालेला सुहाग हा चित्रपट होता, या चित्रपटात एक गाणं होतं ये यार सुन. हे जे गाणं आहे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची भूमिका असलेलं हे चित्रपट होता आणि या चित्रपटाचं गाणं इथे शूट झालेलं आहे. अशा पद्धतीने हे जे मंदिर आहे बिर्ला मंदिर किंवा विठ्ठल रुक्माईचं मंदिर याच्याबद्दल थोडक्यात माहिती होती. हे तर आपल्याला जे समोर दिसतंय इथं पाणी पिण्याची सोय आहे. हा जो समोरचा गेट आहे इथून आपण खाली गेल्यानंतर आपल्याला ही जी कमान आहे इथून डाव्या साईडला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उद्यान आहे ते उद्यान इथं समोर आहे. आणि हे जे उद्यान आहे याची जी वेळ आहे ही सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत अशी वेळ आहे. इथून हा जो समोरचा रस्ता आहे या रस्त्याचा आपण वापर केला तर ह्या रस्त्याने सरळ आपण खाली जो शहाड जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला आपल्याला इथनं जाता येतं आणि आपल्याला तिथं जाण्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी लागतो. शहाडवरून आल्यानंतर हीच ती पाठी आहे. या पाठीवरती उजव्या साईडला विठ्ठल मंदिर लिहिलेलं आहे. हे इथूनच उजव्या हाताला जो रस्ता आहे त्या रस्त्याचा वापर करून आपण हे जे मंदिर आहे इथपर्यंत येऊ शकतो. ह्या ज्या मावशी होत्या त्या आपल्याला भेटल्या होत्या आणि आता या मावशी आहेत ह्या पुन्हा आता इथून त्यांचा जो पुढील प्रवास आहे त्या इथनं ते सुरू. In the silence of my heart, I hear your name, a gentle whisper like a sacred flame. You guide my steps through night and day, with love so pure, you light my